Hello student, welcome in Vigner coaching classes. In this video, we discuss about the property of three parallel line and their transversal. तर पहा लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बीपीटी थिअरमची पहिली प्रॉपर्टी पाहिली होती, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. अनदर प्रॉपर्टी ऑफ द बीपीटी थिअरम इट इज द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर चालू करूया आपण नक्की ही प्रॉपर्टी काय आहे पहा. तर समजा एक लाईन आहे की तिला मी कन्सिडर करतो T1. ठीक आहे, ह्या लाईनला ही एक लाईन इंटरसेक्ट करून गेली, त्याच एल लाईनला पॅरलल असणारी एम लाईन इंटरसेक्ट करून गेली आणि ह्या दोघांनाही पॅरलल असणारी एन लाईन परत ह्या टी लाईनला इंटरसेक्ट करून गेली. ठीक आहे, ही इंटरसेक्ट करताना ऍट पॉइंट ए, ऍट पॉइंट बी आणि ऍट पॉइंट सी मध्ये इंटरसेक्ट केलंय. तर आपण ह्या टीला काय बोलतो, ट्रान्सव्हर्सल बोलतो. आणि ह्या तीन लाईन कशा आहेत, पॅरलल आहे. ठीक आहे, तर आता ह्याच तीन पॅरलल लाईननी ह्या दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरती, त्याला नाव देतो आपण T2. मग ह्या दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलला ह्या तीन पॅरल लाईन इंटरसेक्ट झाल्यात ऍट पॉइंट पी, ऍट पॉइंट क्यू अँड ऍट पॉइंट आर मध्ये. ठीक आहे, तर इथे पहा ह्या पहिल्या ट्रान्सव्हर्सल वरती जो एक भाग तयार झालाय हा ए बी, याला आपण बोलतो इंटरसेप्ट. याला काय बोलतो आपण, इंटरसेप्ट. इंटरसेप्ट. तर ह्या T1 वरती दोन इंटरसेप्ट तयार झाले, एक आहे AB, एक आहे BC. तर यांचा रेशो म्हणजेच काय, AB अपॉन BC पहिल्या ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि त्याच तीन पॅरलल लाईननी दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरती तयार केलेल्या इंटरसेप्टचा रेशो म्हणजेच कोणता, इथं PQ अँड QR, ह्या दोघांचा रेशो हा कसा असतो, इक्वल असतो. तर ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते. म्हणून याचं स्टेटमेंट काय येईल पहा, द इंटरसेप्ट पहा AB अँड BC काय आहेत, इंटरसेप्ट आहेत. ओके, द इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल, इंटरसेप्ट तयार झालेत, ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेत, मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन. पहा द रेशो ऑफ इंटरसेप्ट, पहा रेशो ऑफ इंटरसेप्ट ह्या AB आणि BC चा रेशो घेतो मी. द रेशो ऑफ इंटरसेप्ट made on transversal by three parallel line is equal to the ratio of intercept made on the transversal by the main on the another transversal by the same parallel line are equal. पहा परत एकदा सांगतो, the ratio of intercept made on the transversal by the three parallel line is equal to the ratio of intercept made on the another transversal by the same parallel line are equal. ओके, तर आपल्याला हे काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग आपण चालू करूया हा थेरम. तर पहा इथे डायग्राम घेतलेली मी. तर फर्स्ट पार्ट काय असतो आपला, गिव्हन. तर गिव्हन मध्ये काय लिहित असतो आपण, जे फिगर मध्ये दिसतंय ते लिहायचंय. मग फिगर मध्ये काय दिसतंय पहा आपल्याला, लाईन एल, पॅरल लाईन एम, पॅरल लाईन एन. मी इथं ऑलरेडी लिहून घेतलेली पहा, लाईन एल, पॅरल लाईन एम, पॅरल लाईन एन. अजून काय दिसतंय, तर ट्रान्सव्हर्सल T1 ह्या तीन लाईनला ऍट पॉइंट ए बी सी अँड ट्रान्सव्हर्सल T2 ह्या तीन लाईनला ऍट पॉइंट पी क्यू आर मध्ये इंटरसेक्ट झालेले. ठीक आहे, तर इथे पहा गिव्हन मध्ये काय येणार, लाईन एल, पॅरल लाईन एम, पॅरल लाईन एन. त्यानंतर ट्रान्सव्हर्सल T1 अँड T2 इंटरसेक्ट दिस लाईन ऍट पॉइंट ए बी सी अँड पी क्यू आर रिस्पेक्टिव्हली. इझी आहे, इझी हे गिव्हन पहा. तर आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय, तर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. टू प्रूव्ह काय करायचं पहा आपल्याला, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. इथं कन्स्ट्रक्शन पण आहे. तर कन्स्ट्रक्शन काय करणार आहे पहा, आपण हा पीसी जॉईन करून घेऊया. ठीक आहे, जॉईन पीसी अँड इट इंटरसेक्ट लाईन एम. तर पहा हा पीसी एम लाईनला ऍट पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट झाला असं आपण कन्सिडर करूया किंवा कन्स्ट्रक्शन करून घ्या. काय केलं कन्स्ट्रक्शन पहा आपण, ड्रॉ पीसी अँड इट इंटरसेक्ट line M at point D. ओके, इझी आहे. नेक्स्ट पार्ट आहे बाळांनो आपला प्रूफ. हा मेन पार्ट आहे. आता पहा, तर पहा आपण जाऊया इन ट्रायंगल CAP. इन ट्रायंगल CAP ट्रायंगलचा विचार करा. मी फिगर काढतो पहा इथे. हे पहा ह्या पद्धतीने इथे पहा CAP. फक्त ह्या ट्रायंगलचा विचार करा, CAP. यामध्ये पहा इथे BD आहे. तर BD इज पॅरलल टू AB.
का बरे? तर यम कोणाला पॅरलल आहे? एलला. यम एलला पॅरलल म्हणजेच बीडी इज पॅरलल टू एपी असणार आहे. मग जर असं असेल तर आपण काय युज करतो? इथे बीपीटी थेरम युज करतो. मग इथे बीपीटी थेरम मध्ये काय येईल? सीबी अपॉन बीए इज इक्वल टू सीडी अपॉन डीपी. ओके, बीपीटी थेरम. मग काय येईल पाहिजे? इन ट्रायंगल सीएपी आपण काय घेणार आहे? बीडी इज पॅरलल टू एपी देअरफोर. ओके, एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एक लाईन एका साईडला पॅरलल असेल तर तिथे आपण बीपीटी थेरम युज करतो. ठीक आहे, मग देअरफोर काय येईल? बीपीटी थेरम कडून चालू करणार तुम्ही सी पॉईंट पासून. म्हणजेच काय येईल पाहिजे? सीबी अपॉन बीए इज इक्वल टू सीडी अपॉन डीपी. इट इज बाय बीपीटी. हे कुठून घेतलं आपण? बीपीटी. समजलं इथे बीपीटी थेरम कसा आपण युज केला ह्या ट्रायंगल मध्ये? कोणता ट्रायंगल? सीएपी ट्रायंगल मध्ये आपण काय केलं? बीपीटी थेरम युज केला. आता हे जे भेटले आपल्याला सीबी अपॉन बीए इज इक्वल टू सीडी अपॉन डीपी, याचा इन्व्हर्टेंडो घेऊया आपण. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय करायचा? न्यूमरेटर डिनोमिनेटरला, डिनोमिनेटर न्यूमरेटरला करायचा. म्हणजेच काय पहा, याला अपोजिट करून घ्या. याला आपण रेसिप्रोकल पण बोलतो. पहा मग इथे काय येणार? पहा बीए अपॉन सीबी इज इक्वल टू डीपी अपॉन सीडी. इथे घ्या बाय इन्व्हर्टेंडो. आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. इझी. याला काय दिलं आपण? इक्वेशन नंबर 1. आता असंच जाऊया आपण अनदर ट्रायंगल एसीआर, सॉरी पीसीआर. पहा कोणता ट्रायंगल इथे घेऊया आपण? पीसीआर. आपण जाऊया आता इन ट्रायंगल पीसीआर. तर ह्या पीसीआर ट्रायंगल मध्ये पण चेक करा. पीसीआर ट्रायंगल मध्ये इथे डीक्यू दिसते. पहा डीक्यू, डीक्यू कोणाला पॅरलल असेल? इथे सीआरला. मग इन ट्रायंगल पीसीआर मध्ये काय येणार आहे? डीक्यू इज पॅरलल टू सीआर. म्हणजे इथे सुद्धा बीपीटी थेरम युज करायचं आपल्याला. मग वापरा इथे बीपीटी थेरम. काय नाही ते पहा, पीडी अपॉन डीसी इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यूआर. इट इज बाय बीपीटी. हे घेऊया आपण बाय बीपीटी. आणि याला देऊया इक्वेशन नंबर 2. इथे इन्व्हर्टेंडो करायची गरज नाही, कारण हा जो ट्रायंगल होता पाहतो असा अपोजिट होता, उलटा होता. इथे हा सरळ सरळ दिसतो आपल्याला, म्हणजे इथे इन्व्हर्टेंडो करायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, आपण याला रफ करूया. तर हे झालं इक्वेशन नंबर 2. तर आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा विचार करा. तर पहा इथे काय दिसतं आपल्याला? पीडी अपॉन डीसी. म्हणजे इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड आणि इक्वेशन 1 ची राईट हँड साइड. पहा इथे डीपी म्हणजेच पीडी. डीपी आणि पीडी एकच असतं. सीडी आणि डीसी सुद्धा एकच असतं. म्हणजे पहा इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड आणि इक्वेशन 1 ची राईट हँड साइड कशी दिसतात? ते इक्वल आहे. म्हणजेच काय असतं? ह्या दोन्ही इक्वेशनची अनदर साइड कशी असेल? इक्वल असेल. म्हणजेच आपल्याला इथे काय घेता येईल? पहा देअरफोर बीए अपॉन सीबी हा कोणाला इक्वल असेल? पीक्यू अपॉन क्यूआरला. कोणाला असेल इक्वल? पीक्यू अपॉन क्यूआरला. फ्रॉम इक्वेशन हे कुठून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आणि हेच पहा, हेच आपल्याला प्रूव्ह करायचंय. एबी अपॉन बीसी. बीए म्हणजेच काय बाळांनो? एबी. सीबी म्हणजेच काय? बीसी इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यूआर. ते आलेलेच आहे, पीक्यू अपॉन क्यूआर. हे काय केलं आपण इथे? हेन्स इट इज प्रूव्ह दॅट. ओके, तर एवढी सिंपल होती ही प्रॉपर्टी ऑफ एन 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.